विद्यार्थी मित्रांनो, मागील काही व्हिडिओमध्ये आपण हा जो घटक आहे ध्वनी, तर ध्वनीबद्दल बरीचशी माहिती आपण पाहिलेली आहे। याच्यामध्ये सुरुवातीला आपण थोडंसं उजळणी करूया या पाठाची आणि मग नंतर आपण स्वाध्याय सोडवून पाहूयात। तर आज आपण थोडीशी उजळणी करूया ध्वनी या घटकाची। तर सुरुवातीला आपण या पाठामध्ये ध्वनीची निर्मिती कशी होते हे पाहिलं। केव्हाही कोणत्याही एखाद्या वस्तूमधून जेव्हा ध्वनी निर्माण होत असतो तर तेव्हा त्या वस्तूमध्ये कंपने निर्माण होतात हे आपण काही किलो शिकलो आहे। आता या कंपनापासून कशा प्रकारे ध्वनी निर्मिती होते हे आपण नादकाट्याचं उदाहरण घेऊन काय केलं आपण हे समजावून घेतलेलं आहे। उदाहरणार्थ बघा, इथं नादकाटा आहे। नादकाट्याच्या या काही आहेत भुजा आहेत आणि हा काय आहे आधार आहे। हा स्थिर स्थितीमधील नादकाटा आहे। तर तेव्हा याच्या भोवती असणाऱ्या हवेची स्थिती काय असते अशी असते, म्हणजे हवेच्या दोन रेणूंमधलं अंतर जे आहे तर ते काय असतं समान असतं। अशा प्रकारची ही स्थिती आहे। आता जेव्हा आपण नादकाटा रबरी पॅडवर काय करतो जोराने आपटतो तर तेव्हा काय होत असतं, त्या नादकाटाच्या भुजा ज्या आहेत तर त्या कंप पावतात म्हणजेच काय त्या मागे पुढे त्यांची काय होते हालचाल सुरू होत असते। जेव्हा हा जो नादकाट्याच्या ज्या भुजा आहेत तर त्या एकमेकांपासून बाजूला जातात म्हणजे बाहेरच्या बाजूला, तर तेव्हा हवेची स्थिती जी आहे तर ती अशा प्रकारची असते। म्हणजे इथं बघा, या नादकाट्याच्या भुजा ज्या आहेत तर त्या बाहेरच्या बाजूला वळलेल्या आहेत। त्यामुळं याच्या जवळची जी हवा आहे तर त्या हवेमध्ये काय होणार आहे जास्त घनता तयार होईल आणि ते जे रेणू आहेत तर ते एकमेकांच्या जवळ येतील। आता जेव्हा बघा तर याच्यामुळे इथं हवेचा जो दाब आहे तर तो काय होणार आहे वाढणार आहे। तर या प्रकारच्या स्थितीला संपीडन असं म्हटलं जातं। म्हणजे जेव्हा हवेचा दाब काय होतो वाढतो तर तेव्हा ती जी स्थिती आहे हवेची तिला संपीडन असं म्हटलं जातं। आता पुढच्या स्थितीमध्ये काय झालं बघा, या भुजा ज्या आहेत तर त्या आतल्या बाजूला म्हणजे एकमेकींच्या जवळ आलेल्या आहेत। तर तेव्हा काय होणार आहे, या भुजांच्या भोवतालची जी हवा आहे तर ती विरळ होणार आहे आणि त्याच्यामुळं हवेचे जे रेणू आहेत तर ते एकमेकांपासून लांब जातील आणि त्याच्यामुळं इथं विरलन ही स्थिती निर्माण होईल। त्याच वेळी काय होत असतं बघा, हे संपीडन जे आहे तर याच्या पुढच्या बाजूला काय होत असतं हे सरकत जात असतं। म्हणजे ही स्थिती जी आहे जी विरलन स्थिती असं म्हटलं जातं। पुन्हा काय होतात, हे भुजा बाहेरच्या बाजूला वळतात म्हणजे हे संपीडन जे पहिल्यांदा सुरुवात झालेलं असतं हे पुढच्या ठिकाणी जाईल, विरलन याची जागा घेईल आणि इथं पुन्हा काय होणार आहे संपीडन तयार होणार आहे। आणि अशा प्रकारे काय होणार आहे, हे एक संपीडन नंतर एक विरलन एक संपीडन, त्याच्यानंतर पुन्हा काय होणार आहे विरलन तयार होईल। अशा प्रकारे जिथं ध्वनी निर्मिती होत असते तिथून काय होत असतात, हे एका तरंगांच्या मार्फत काय होत असतात, ध्वनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागतो। या प्रकारे जे संपीडन आणि विरलन स्थिती आहे यालाच ध्वनी तरंग असं आपण म्हणू शकतो। या ध्वनी तरंगांच्या मार्फत ध्वनी जो आहे तर तो त्या ध्वनीच्या स्त्रोतापासून काय होतं लांबवर काय होतो जातो। आता ही जी स्थिती अशा प्रकारे काय होते ध्वनी निर्मिती होत असते। जेव्हा काय होतात तर त्याच्यामध्ये त्या वस्तूमध्ये कंपने निर्माण होतात तर तेव्हा। याच्यानंतरचा जो भाग आहे तर तो काय बघितला आपण, ध्वनीचे प्रसारण। ध्वनी प्रसारण जे आहे, ध्वनी प्रसारण आणि माध्यम जे आहे तर तो भाग आपण पाहिलेला आहे। ध्वनी प्रसारण व माध्यम, तर हे ध्वनीच्या प्रसारणासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या माध्यमाची आवश्यकता असते हे आपण तेव्हा प्रयोगाच्या सहाय्याने काय केलं हे आपण तपासून पाहिलेलं आहे। तर इथं एखादं माध्यम जर कोणतेही माध्यम म्हणजे हवा पाणी किंवा कोणताही स्थायू पदार्थ हे जे माध्यम आहे
या माध्यमामधूनच काय होत असतं, हवेचं प्रसारण होत असतं, म्हणजे हवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. उदाहरणार्थ हे पण आपण पाहिलं की चंद्र जो आहे तर त्या चंद्रावर कोणत्याही प्रकारचं माध्यम नसल्यामुळे तिथं हवेमार्फत होणारं जे प्रसारण आहे तर ते होऊ शकत नाही. म्हणजे तिथं ध्वनी जो आहे तर तो प्रसारित केला जाऊ शकत नाही. म्हणजेच ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. हे आपण प्रयोगाच्या द्वारे आपण सिद्ध केलेलं आहे. यानंतर आपण ध्वनी तरंगांची वारंवारता पाहिली. ध्वनी तरंगांची वारंवारतामध्ये आपण एका आकृतीच्या सहाय्यानं वारंवारता म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. इथे बघा, जेव्हा तरंग निर्माण होत असतात तर तेव्हा काय होत असतं, संपीडन आणि विरलन. इथं हे काय आहे, संपीडन आणि त्याच्यानंतर विरलन, पुन्हा संपीडन आणि पुन्हा विरलन, अशा प्रकारची काय होत असते, एक आड एक संपीडन आणि विरलन अशी स्थिती हवेची निर्माण होत असते. म्हणजे हवेच्या रेणूंचा दाब हाणून हवेमध्ये इथं काय होतो, हवेचा दाब जो आहे तर तो वाढलेला आहे, त्याच्यानंतर कमी झालेला दाब, वाढलेला दाब. तर अशा स्थितीमध्ये काय होत असते, हवेच्या रेणूमध्ये आपल्याला हालचाल झालेली दिसते. आता हेच आपण काय करू शकतो, आणखीन एका वेगळ्या प्रकारच्या या आकृतीवरून आपण सांगू शकतो. तर इथं आपण काय केलं, अशी ही हवेची स्थिती दाखवलेली आहे. इथे काय आहे, हवेचा दाब जो आहे तर तो काय आहे, वाढलेला आहे. हवेचा दाब हा काय आहे, वाढलेला आहे. इथे हवेचा दाब काय झाला आहे, कमी झालेला आहे आपल्याला दिसतो. पुन्हा हवेचा दाब होणार आहे, वाढणार आहे आणि पुन्हा कमी होणार आहे. मग अशा प्रकारची जी स्थिती असते, जेव्हा काय होत असतं, हवेचा दाब वाढतो, हवेचा दाब कमी होतो, तर याच्यामध्ये कोणतीही वस्तू जी आहे तर ती हवेमध्ये कंप पावल्यास अशा प्रकारचे ध्वनी तरंग काय होत असतात, निर्माण होत असतात. आता इथे काय होतं बघा, इथं एक विरलन आणि एक संपीडन या प्रकारचं मिळून काय होत असतं, एक आवर्तन तयार होत असतं, ज्याला आपण एक सायकल असं म्हणतो. तर इथं याचं एक काय झालंय, आवर्तन तयार झालेलं आहे. हे काय झालं, एक आवर्तन तयार झालेलं आहे. अशा प्रकारची आवर्तने एका सेकंदामध्ये किती निर्माण होतात यालाच आपण काय म्हणतो, ध्वनी तरंगाची वारंवारता असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ एका सेकंदामध्ये एकूण 200 एवढी काय झाली, आवर्तने झाली. म्हणजे 200 वेळा ती वस्तू कंप पावली असं आपण त्याला म्हणू शकतो. तर तेव्हा त्या वस्तूची वारंवारता जी आहे, ध्वनीची वारंवारता ही 200 हर्ट्झ एवढी असणार आहे. हर्ट्झ हे ध्वनीची वारंवारता मोजण्याचं काय आहे, एकक आहे. म्हणजे ध्वनीची वारंवारता हर्ट्झ या एककामध्ये मोजली जाते, हे पण आपण शिकलो आहोत. आणि याच्यानंतर आपण जलतरंगामध्ये कशा प्रकारे ध्वनीची वारंवारता बदलत जाते हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे इथं जलतरंग जो आहे तर त्याच्यामध्ये हवेचे स्तंभ जे आहेत तर त्याप्रमाणे त्यामध्ये वारंवारता काय होते, बदलत जाते आणि वेगवेगळ्या प्रकारचा ध्वनी जो आहे तर तो तिथे निर्माण होत असतो. म्हणजे ध्वनीच्या वारंवारतेवरच ध्वनी निर्मिती जी आहे ती काय असते, अवलंबून असते, हे आपण पाहिलं आहे. यानंतर आपण ध्वनी आणि संगीत याच्यामध्ये काय संबंध आहे तर ते पण आपण पाहिलेलं आहे, ध्वनी व संगीत. तर हे आपण वेगवेगळ्या प्रकारची वाद्ये जी आहेत तर त्या वाद्यांमध्ये काय होतं, वेगळ्या प्रकारच्या वारंवारतेचा ध्वनी निर्माण होत असतो आणि म्हणून प्रत्येक वाद्यांमध्ये निर्माण होणारा ध्वनी काय असतो, वेगळ्या प्रकारचा असतो. जसं काही तंतुवाद्य असतात तर त्या तारेवर असणारं जे काय ताण आहे तर तो कमी जास्त करून काय केला जातो, त्याच्यामध्ये कंप पावणारे जे भाग आहेत तर त्याची लांबी कमी किंवा जास्त करून आपण काय करतो,
त्या कंपनांची जी वारंवारता आहे तर ती बदलू शकतो आपण. तसंच बासरीसारखी जी फुंकवाद्य आहेत तर त्याच्यामध्ये आतमध्ये हवेचा जो स्तंभ आहे तर तो स्तंभ आपण कमी जास्त करू शकतो. त्याच्यामध्ये असणारी जी छिद्र आहेत तर ती दाबून किंवा मोकळी करून. तर जेव्हा स्तंभाची लांबी जी आहे तर ती वाढते किंवा कमी होते तर तेव्हा तिथं वेगळ्या प्रकारची वारंवारतेचा ध्वनी काय होतो निर्माण होऊ शकतो. यानंतर आपण पाहिलं की मानवामध्ये ध्वनीची निर्मिती कशी होते, म्हणजेच मानव निर्मित ध्वनी. मानवामध्ये जो ध्वनी निर्माण होतो तर तो स्वरयंत्रामध्ये निर्माण होत असतो. स्वरयंत्र जी आहेत तर ती श्वासनलिकेच्या काय असतात, टोकालाही स्वरयंत्रे असतात. या स्वरयंत्रामध्ये 2 स्वरतंतू असतात जे एकमेकांवर काय असतात, एकमेकांवर त्यांची रचना झालेली असते. या 2 स्वरतंतूंच्या मध्ये काय असते, एक चीर असते. तर जेव्हा श्वास आतमध्ये फुफ्फुसामध्ये घेतला जातो तर तेव्हा त्या चिरामधून काय होत असतो, हवा आतमध्ये जाते आणि त्याच्यामुळं स्वरतंतू जे आहेत तर ते कंप पावतात आणि त्यामुळे काय होत असतं, ध्वनीची निर्मिती होत असते. तर या स्वरतंतू जे आहेत तर त्या स्वरतंतूंना जोडलेले जे स्नायू आहेत तर त्या स्नायूंमुळे स्वरतंतूवरील जो ताण आहे तर तो कमी किंवा जास्त करू शकतो होतो आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचा ध्वनी आपल्याला ऐकायला मिळू शकतो. तर जेव्हा स्वरतंतूवरील ताण जो आहे तर तो कमी झाला किंवा वेगळा असेल तर त्याच्यामध्ये निर्माण होणारा ध्वनीसुद्धा काय असतो, वेगवेगळा असू शकतो. तर इथं स्वरतंतू जे आहेत तर ते पुरुष, स्त्री आणि लहान मुलं यांच्यामध्ये या स्वरतंतूंची लांबी काय असते, वेगवेगळी असते. त्यामुळे पुरुषांमध्ये, स्त्रीमध्ये किंवा लहान मुलांमध्ये निर्माण होणारा जो ध्वनी आहे तर तो पण काय असतो, वेगवेगळा असतो. याच्यानंतर आपण पाहिलं की ध्वनी क्षेपकापासून ध्वनी निर्मिती कशी होते. ध्वनी क्षेपकाची विशिष्ट प्रकारची रचना जी आहे तर त्याचा उभा छेद जो आहे तर तो आपण घेतला. त्या उभ्या छेदाच्या आकृतीच्या साहाय्याने आपण त्याची रचना पाहिली. याच्यामध्ये ध्वनी क्षेपकामध्ये एक काय असतो, पूर्णपणे कायमस्वरूपी चुंबक असतो ज्याला तारेचं जे वेटोळं आहे तर त्याला आपण कुंतर म्हणतो, ते काय असतं, गुंडाळलेलं असतं. तर जेव्हा या कुंतलामधून विद्युत प्रवाह सुरू केला जातो तर त्या कुंतलाच्या भोवती काय होत असतं, चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असतं. 2 चुंबक जेव्हा एकत्र आणले जातात तर तेव्हा त्यांच्यामध्ये हालचाल झालेली दिसते आपल्याला. त्यामुळं जेव्हा कुंतलामधून विद्युत प्रवाह सुरू होतो तर तेव्हा त्याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि त्याच्यामध्ये हालचाल सुरू होते. ही हालचाल पुढे मागे असते. जेव्हा कुंतले पुढे मागे हालचाल करत असतात त्यांच्यामुळं त्यांना जोडलेली जी काय जो पडदा असतो तर तो पण काय होतो, पुढे मागे या दिशेमध्ये काय होतो, कंप पावायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे ध्वनी काय होत असतो, निर्माण होत असतो. तर तुम्हाला माहिती आहे की ध्वनी क्षेपकामधून जास्त मोठ्या प्रमाणावर ध्वनी निर्मिती आपण करू शकतो. तर हा जो ध्वनी क्षेपकाचा जो वापर आहे तर तो पण आपण मर्यादेमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण समजा जर ध्वनीची पातळी जी आहे तर ती 100 डेसिबलपेक्षा जास्त झाली तर ते आपल्यासाठी काय असतं, आपल्या आरोग्यासाठी शिवाय या आपल्या पर्यावरणासाठी सुद्धा काय असतं, ते धोकादायक बनतं. आणि म्हणून ध्वनी किंवा ध्वनी निर्मिती जी आहे तर त्याचा अभ्यास करताना आपण हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की या ध्वनी निर्मितीमुळे किंवा आपल्या त्या अभ्यासामुळे इतर कोणालाही त्याचा त्रास होणार नाही. त्याच्यानंतर पर्यावरणाला हानी पोचवणारं जे आहे किंवा सामाजिक आरोग्य जे आहे तर ते बिघडवण्यासाठी प्रमुख कारण जे आहे तर ते असतं ध्वनी प्रदूषण. त्यामुळे हे जे ध्वनी प्रदूषण आहे तर ते कमीत कमी कसं होईल याकडे आपण नेहमीच काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे.
तर इथं अशा प्रकारे आपण या वेगवेगळ्या मुद्द्यांचा या पाठामध्ये या ध्वनी या पाठामध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे. तर यानंतर आपण काय करूयात, यावर आधारित जे स्वाध्याय आहेत तर ते आपण सोडवूयात. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. अ. ध्वनी तरंगातील उच्च दाब आणि घनतेच्या भागाला संपीडन म्हणतात, तर कमी दाब व घनतेच्या भागाला विरलन म्हणतात. आ. ध्वनीच्या निर्मितीला माध्यमाची गरज असते. ई. एका ध्वनितरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन यांची एकूण संख्या 1000 इतकी आहे. या ध्वनितरंगांची वारंवारता 500 हर्ट्झ इतकी असेल. ई. वेगवेगळ्या स्वरांसाठी ध्वनितरंगाची वारंवारता वेगवेगळी असते. उ. ध्वनिक्षेपकामध्ये ध्वनी ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होते. प्रश्न 2, शास्त्रीय कारणे सांगा. अ. प्रश्न, तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते. उत्तर, तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते, कारण तोंडाने वेगवेगळे आवाज काढताना स्वरतंतूंवर ताण पडतो. त्यामुळेच स्वरतंतू कंप पावतात. ताण कमी जास्त झाल्यास कंपनांची वारंवारता बदलते. विविध आवाज निर्माण होण्यासाठीच कंप पावणाऱ्या तंतूंची वारंवारता बदलावी लागते. ती बदलण्यासाठीच स्वरतंतूवरचा ताण बदलावा लागतो. आ. चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही. उत्तर, कारण चंद्रावर हवा नाही. ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता आहे, पण चंद्रावर कोणतेच माध्यम नाही. त्यामुळे चंद्रावर ध्वनी प्रसारण होऊ शकत नाही. म्हणून चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही. ई. प्रश्न, ध्वनितरंगाचे हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रसारण होण्यासाठी त्या हवेचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होण्याची आवश्यकता नसते. उत्तर, ध्वनीची निर्मिती व प्रसारण होण्यासाठी हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनी निर्माण होणे म्हणजे हवेत कंपने निर्माण होणे होय. ह्या कंपनामुळे हवेत कमी अधिक घनतेचे व दाबाचे हवेचे पट्टे निर्माण होतात. कमी घनतेच्या कमी दाबाच्या पट्ट्याला विरलन व जास्त घनतेच्या जास्त दाबाच्या पट्ट्याला संपीडन म्हणतात. हवेतील रेणू जागच्या जागी पुढे मागे होत राहून संपीडन व विरलन स्थिती हवेत निर्माण होते. ही संपीडने व विरलने
पुढे पुढे सरकत जातात. पूर्वी ज्या जागी संपीडन निर्माण झाले त्याच जागी दुसऱ्या क्षणी विरलन निर्माण होते. ही स्थिती पुढे पुढे सरकत जाते. हवेचे कण फक्त मागे पुढे सरकत जातात व पुन्हा आपल्या मूळ जागेवर स्थिर होतात. ही विरलने व संपीडने कानापर्यंत पोहोचताच हवेतील कणांच्या हालचालीमुळे कानाचा पडदा त्याचप्रमाणे कंप पावतो व ध्वनी ऐकू येतो. या ठिकाणी हवेचे कण पुढच्या कणाला धक्का देऊन पूर्वस्थितीत स्थिर होतात. स्वतःची जागा सोडत नाहीत. जसे आगगाडीला इंजिन जोडताना इंजिनाचा धक्का शेवटच्या डब्यापर्यंत पोहोचतो पण डबे जागा सोडत नाहीत, तसेच उगमस्थानी निर्माण होणारा कंप कानापर्यंत पोहोचतो पण हा कंप पोहोचविणारा हवेचा कण स्वतःची जागा सोडत नाही. प्रश्न 3. गिटारसारख्या तंतुवाद्यातून आणि बासरीसारख्या फुंकवाद्यातून वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती कशी होते? उत्तर: गिटारसारख्या तंतुवाद्यामध्ये वापरलेल्या तारांवरचा ताण कमी जास्त करून तसेच तारेच्या कंप पावणाऱ्या भागाची लांबी बोटांनी कमी जास्त करून कंपनांची वारंवारता बदलली जाते. त्यामुळे निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते. बासरीसारख्या वाद्यात बोटांनी बासरीवरची छिद्रे दाबून किंवा मोकळी करून बासरीतील कंप पावणाऱ्या हवेच्या स्तंभाची लांबी कमी जास्त केली जाते. त्यामुळे कंपनाच्या वारंवारतेमध्ये बदल होऊन निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते. याचप्रमाणे बासरी वादनासाठी वापरलेली फुंक बदलूनही वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती होते. प्रश्न 4. मानवी स्वरयंत्रापासून आणि ध्वनिक्षेपकापासून ध्वनी कसा निर्माण होतो? मानवी स्वरयंत्र हे श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस असते. त्यामध्ये 2 स्वरतंतू असतात. या स्वरतंतूंमध्ये असलेल्या जागेतून हवा श्वासनलिकेत जाऊ शकते. फुफ्फुसातील हवा जेव्हा या जागेतून जाते तेव्हा स्वरतंतू कंप पावतात व ध्वनीची निर्मिती होते. स्वरतंतूंना जोडलेले स्नायू या तंतूवरील ताण कमी जास्त करू शकतात. स्वरतंतूवरील ताण वेगवेगळा असल्यास निर्माण होणारा ध्वनीही वेगळा असतो. अशा प्रकारे मानवी स्वरयंत्रापासून ध्वनी निर्माण होतो. आपण प्रश्न 4. मानवी स्वरयंत्रापासून आणि ध्वनिक्षेपकापासून ध्वनी कसा निर्माण होतो याचं उत्तर आपण पाहतोय. आपण मायक्रोफोनमध्ये बोलतो तेव्हा निर्माण झालेल्या ध्वनीमुळे त्यातील तारेचे कुंतल कंप पावते. चुंबकीय क्षेत्रात ठेवलेले हे तारेचे कुंतल कंप पावल्यामुळे विद्युत निर्मिती होते. ही विद्युतधारा ध्वनिक्षेपकाकडे जाते. त्यातील तारेच्या कुंतलातून ही विद्युतधारा वाहू लागल्यामुळे तेथे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. त्यामुळे निर्माण झालेल्या चुंबकीय
प्रश्न 6वा, योग्य जोड्या जुळवा. स्तंभ अ मध्ये मानवी स्वरयंत्र, ध्वनिवर्धक, जलतरंग, नादकाटा, तानपुरा. स्तंभ ब मध्ये धातूच्या भुजांची कंपने, हवेच्या स्तंभातील कंपने, स्वरतंतूची कंपने, तारेची कंपने, पडद्याची कंपने. मानवी स्वरयंत्र स्वरतंतूची कंपने. ध्वनिवर्धक पडद्याची कंपने. जलतरंग हवेच्या स्तंभातील कंपने. नादकाटा धातूच्या भुजांची कंपने व तानपुरा तारेची कंपने.